ठाकरेंची सेना आता महापालिका निवडणुकीच्या कामाला लागलेली आहे। ठाकरेंच्या सेनेच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होतीये। संध्याकाळी 6 वाजता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात रॅलीला सुरुवात होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, खरं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा गड मानला जातो आणि तिथूनच मनपा निवडणुकीचा नारळ ठाकरेंची शिवसेना वाढवताना दिसतीये। लागवीजी, शिवसेनेचा बालेकिल्ला आणि शिवसेनेचा गड म्हणजे छत्रपती संभाजीनगर। मात्र आता 2 शिवसेना झालेल्या आहेत आणि अशामध्येच आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपला पक्ष दणादून आणि या ठिकाणी मोठा विजय मिळावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा देखील सक्रिय झालेला आहे, तयारी सुरू केलेली आहे। प्रचाराचा नारळ आज फुटतोय। तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने देखील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। आदित्य ठाकरे आज मशाल रॅली काढत आहेत आणि मशाल रॅलीच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून रणशिंग फुंकत आहेत। मात्र ज्या पद्धतीनं भाजप समोर उभा आहे, एमआयएम पक्ष समोर उभा आहे, महाविकास आघाडीतील हे जे प्रमुख शिवसेना मानलं जातं, तर शिवसेना आज स्वतःची भूमिका स्पष्ट करत आहे। कारण आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर आपण पूर्णपणे प्रचार केला, आपण पूर्ण ताकदीने उतरलो तर आपल्या जास्त जागा येतील हा विश्वास घेऊन आज आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून प्रचार नारळ फुटत आहे। सायंकाळी 7 वाजेनंतर ही रॅली सुरू होत आहे। या मशाल रॅलीच्या माध्यमातून एक शक्ती प्रदर्शन असणार आहे। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा या ठिकाणी स्मारक दिसत आहे, प्रतिमा दिसत आहे। तर या ठिकाणावरून या मशाल रॅलीला सुरुवात होणार आहे आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतःचा विजय मिळवण्यासाठी हा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाहायला मिळतोय। त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या रॅलीच्या माध्यमातून महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असल्याचं पाहायला मिळतंय। लागवीजी, सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।